खेळामध्ये राजकारण आणू नका। अहिल्यानगरमध्ये थोड्या दिवसांपूर्वी जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये राजकारण झालं। महाराष्ट्र केसरी कशी घेणार? त्यामुळे जे काय पालतत्व आहे ते परिषदेचं आहे, ते मध्येच घुसून आता हे बाळ आमचं आहे असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केलं। त्यांना 4 दिवस कुस्त्या बघायला येता नाही आलं, कुस्त्या कधी काय त्याच्यामध्ये काय चाललंय कधी विचारलं येता नाही आलं। आणि ज्या त्यांनी सांगतात की इथं राजकीय झालं, आता याच्या अगोदर 66-67 महाराष्ट्रात झाल्या, त्याला कुठल्या काय हरिभक्त पारायण आलेले नव्हते। त्यामुळे आता हे जे लोक घेत आहेत बोलतात ते रामदास बोतवडसांनी सांगितलं हे कुठल्याही प्रकारचे अधिकृत नाहीये, त्यांनी त्यावर सांगितलं, त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये फार बोलण्याची आवश्यकता नाहीये। आता जी काही आपण पाहतो की ज्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणी जाहीर केला आम्ही महाराष्ट्र केसरी घेतो, हरकत नाही, त्याला राज्याच्या कुस्तीगीर संघानं या स्वतः जे मल्ल होते विदर्भ केसरी म्हणून होते आणि खासदार म्हणून काम करत होते असे माजी खासदार रामदास बोतडस हे स्वतः विदर्भ केसरी झालेले होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर कुस्तीचं काम सातत्याने सुरू असतं। म्हणून यावर्षी 67वी महाराष्ट्र केसरी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये संपन्न झाली आणि त्याचं नाव अत्यंत चांगलं नियोजन आणि सर्वात उपस्थिती आजपर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त उपस्थिती याच्यामध्ये होती। पण जे काय आता लोक वल्गना करतात त्यांना फक्त त्यांच्या ज्या विरोधामध्ये ज्यांनी निवडणूक लढलेली आहे ते इथं राम शिंदे साहेब उपस्थित असल्यामुळं ते विधान परिषदेचे सभापती आहेत। विधान परिषद सभागृह म्हणजे विधानसभेमध्ये जो काही बिल पास होतात ते विधान परिषद सभागृहामध्ये जात असतात आणि म्हणून त्या सभागृहाचे जर कुणी प्रमुख माणूस अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला अहिल्यानगर जिल्ह्याचा माणूस त्या ठिकाणी बसतो तर आपल्या जिल्ह्याच्या लोकांना त्याचा अभिमान असला पाहिजे। पण तसं न होता त्याचे कुठेतरी कार्यक्रमाला ते आले, उपस्थिती दर्शवली, त्याची कुठेतरी ते झोंबल्यामुळं हे लोक आता वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी वल्गना करतात। कारण त्याच दिवशी त्यांनी ते इतक्या दिवस त्यांना 4 दिवस कुस्त्या बघायला येता नाही आलं, कुस्त्या कधी काय त्याच्यामध्ये काय चाललंय कधी विचारलं येता नाही आलं। आणि ज्या त्यांनी सांगतात की इथं राजकीय झालं, आता याच्या अगोदर 66-67 महाराष्ट्रात झाल्या, त्याला कुठल्या काय हरिभक्त पारायण आलेले नव्हते, कुठले सामाजिक कार्यकर्ते आले नव्हते, त्याला सगळे हेच लोक होते, राजकीय लोक असतात कार्यक्रमाला। शेवटी जो आयोजक असतो तो ठरणार व्यासपीठावर कोणाला घ्यायचं, प्रमुख पाहुणे कोणाला बोलायचं, जो आमचा स्वतंत्र अधिकार आहे। त्याच्यावर ते काय बारामती ॲग्रो फर्म नाही, ती बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ती कंपनी नाहीये। त्यामुळे आम्ही जनतेमध्ये काम करणारे लोक आहेत, आम्ही ज्या त्या ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये जनतेचे लोक आम्ही बोलवले। त्यामुळं त्यांनी काय कोण घ्यायचं कोण नाही घ्यायचं त्यांनी आम्हाला काय सल्ला देण्याची आवश्यकता आम्हाला तरी वाटत नाही। पण तिथं जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता कोण लोक येतात पाहू, सामाजिक क्षेत्रातले लोक घेतात का कुस्तीचे लोक घेतात। कारण आमच्याकडे सुद्धा 3 स्टेज वेगळे केले होते आणि मल्लांना सुद्धा जे मोठे मल्ल आहेत महाराष्ट्रात ज्यांनी काम केलं, देशात ज्यांनी मल्ल म्हणून काम केलेलं आहे, तसे प्रेरणा देणारे लोकच मंचावरती एक नाही तर जवळपास 4-5 दिवस जेवढ्या कुस्त्या चालल्यात तेवढ्या 4-5 दिवस ते सगळे लोक व्यासपीठावर होते आणि फार मोठा सोहळा तो झालेला आहे। त्यामुळे आता हे जे लोक घेत आहेत बोलतात ते रामदास बोतवडसांनी सांगितलं हे कुठल्याही प्रकारचे अधिकृत नाहीये, त्यांनी त्यावर सांगितलं, त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये फार बोलण्याची आवश्यकता नाहीये। त्यामुळे निश्चित पुढच्या काळामध्ये काय होणार आहे आपण ते पाहूया आणि त्याच्यावर ठरवू।